हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांनी शिवबांना घडवलं त्या आई जिजाऊ मासाहेब, ज्यांनी उत्कृष्ट शासन कसं असतं हे आपल्याला सांगितलं, त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाची दारं पुन्हा एकदा महिलांकरता खुली केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून सक्षम महिला सशक्त महिला अशा पद्धतीनं हा जो काही सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय, त्या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेजी, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, महिला व बाल विकास विभाग अतिशय उत्तमपणे सांभाळणाऱ्या मंत्री आदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादव, श्रीमती नैना गुंडे, श्रीमती माधवी सरदेशमुख, श्रीमती नंदिनी आवडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, तसा हा कार्यक्रम क्वचित होणाऱ्या अशा कार्यक्रमांपैकी आहे की ज्या ठिकाणी माता भगिनी जास्ती आहेत आणि बंधू अल्पसंख्याक आहेत। आणि मंचावर देखील आपण जर बघितलं तर तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। म्हणून मी या कार्यक्रमाचं विशेष अभिनंदन करतो। महिला आणि बाल विकास विभागाने हा अतिशय उत्तम निर्णय घेतला की आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण ज्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाचा मार्ग स्वतःच्या मेहनतीनं प्रशस्त केला, अशा सक्षम महिलांना आपण केवळ पुरस्कार देणं नाही तर त्यांचा एक प्रकारे जीवनाचा सन्मान झाला पाहिजे, त्यांनी केलेलं कार्य सेलिब्रेट झालं पाहिजे, या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आणि आपण बघितलं असेल, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनाथ मुलींच्या निरीक्षण गृहात राहून शिकलेली जळगावची वैशाली हिवराळे, जिने 90% गुण घेतले, शेजल जडेजा जिने 84% गुण घेतले, पुण्याची मानसी पटेकर ज्यांनी 12वीत 92% गुण घेतले, आणि त्यासोबत आपल्या सरिताताई नाईक अंगणवाडी सेविका ज्यांनी रशिया आणि इराणला पराजित करून पॉवर लिफ्टिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 सुवर्ण पदकं ही मिळवली, अशा आपल्या भगिनी, किंवा सुवर्णाताई अग्रवाल असतील, सुरेखाताई पवार असतील, बागेश्वरी रेड्डी असतील, ज्योतिताई मिरगणे असतील, मर्जिना मणेर असतील, किरण पांडे असतील, या सर्वांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शासनाच्या जी काही अनाथ 1% आरक्षण देण्याचा आपला जो निर्णय होता, त्या निर्णयाच्या आधारावर या ठिकाणी अतिशय चांगल्या पदांवर त्या आज कार्यरत आहेत। आणि इतरही अशा ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्यासमोर रोल मॉडेल म्हणून आज त्यांचं जीवन हे आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे नेहमी असं सांगतात की भारताला विकसित भारत 2047 हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याचा मार्ग हा महिला सक्षमीकरणातूनच जातो। ज्यावेळी अर्थव्यवस्थेचं दुसरं चाक म्हणून आमच्या महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून
मानव संसाधनामध्ये आम्ही परिवर्तित करू आणि या दुसऱ्या चाकाची पॉवर, त्याची शक्ती आणि त्याची गती ही देशाच्या अर्थचक्राला मिळेल, त्याचवेळी भारत हा त्या ठिकाणी पूर्णपणे विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला येऊ शकेल. आणि खरं देखील आहे, जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं तर जी विकसित राष्ट्र आहे, युरोप असेल, अमेरिका असेल, जपान असेल, कोरिया असेल, अलीकडच्या 30-35 वर्षातला चीन असेल, या प्रत्येक राष्ट्राने आपल्या नारी शक्तीची ताकद ओळखून त्यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यामुळे त्यांच्या अर्थचक्राला जी गती प्राप्त झाली, त्या देशांचा विकास झाला, त्या देशातली गरिबी पूर्णपणे संपली आणि त्या देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत झाली. म्हणूनच माननीय प्रधानमंत्री मोदयांनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून तर लखपती दीदी पर्यंत जे सर्व कार्यक्रम घेतले, सामाजिक कार्यक्रम असतील, आर्थिक क्षेत्रातले कार्यक्रम असतील, प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे की ज्यातनं महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे आणि महिलांना मानव संसाधन म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेच्या या संपूर्ण चक्रामध्ये भागीदारी मिळाली पाहिजे. या दृष्टीने त्यांनी या सगळ्या योजना केल्या. मला आनंद वाटतो की महाराष्ट्रातही आपण तोच प्रयत्न केलाय. मग आपल्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% मोफत अशा पद्धतीनं उच्च शिक्षण घेता यावं, अशा प्रकारचा आपला निर्णय असेल, किंवा लाडकी बहीण सारखी योजना असेल की ज्या योजनेतनं आमच्या महिलांना एक आधार देण्याचं काम आपण करतो. आणि आज हाच आधार पुढच्या काळामध्ये अर्थचक्रात कसा परिवर्तित करता येईल याच्या अनेक योजना आपण तयार केलेल्या आहेत. काही ठिकाणी 5 लाखापर्यंतचं कर्ज देऊन आमच्या महिलांना गॅरेंटर मिळणं कठीण जातं आणि म्हणून लाडकी बहिणीचे पैसे हेच गॅरंटी समजून आणि त्यातनं त्यांना व्यवसाय उभा करायला मदत करायची, अशा प्रकारचे चांगले प्रयोग आपण करतो. या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या महिलांना सक्षम करण्याचा आपला प्रयत्न आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आज आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये आपण आमच्या 37 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलेला आहे. आणि लखपती दीदी म्हणजे एकदा तिने ₹1,00,000 कमवले असं नाही, तर जी भगिनी दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते तिला आपण लखपती दीदी म्हणतो. अशा 37 लाख लखपती दीदी आपल्या तयार झाल्या आहेत. आणि आता लक्ष ठेवलंय, या वर्षी 2026-27 मध्ये आपल्याला अजून 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे. 1 कोटी माझ्या भगिनी या लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आपण ठेवलेलं आहे. आणि तुम्ही विचार करा, ज्या 1 कोटी महिला कदाचित अर्थव्यवस्थेचा भाग फारशा नव्हत्या, त्या जर अर्थव्यवस्थेमध्ये वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत असतील तर किती भर टाकतील, त्यांनी अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल, त्यांनी समाज व्यवस्थेत किती परिवर्तन होईल, त्यांनी देशाचं अर्थचक्र किती वेगाने चालेल. त्यामुळे हा केवळ एका महिलेला सक्षम करण्याचा कार्यक्रम नाहीये, तर त्यातनं एकूण अर्थचक्र हे पूर्ण परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम आहे. मी एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो की आम्ही महिला व बाल विकास विभाग असेल, ग्राम विकास विभाग असेल, वेगवेगळ्या योजना चालवतो. महिला बचत गटांना आम्ही त्या ठिकाणी कर्ज देतो, काही वैयक्तिक योजना लाभाच्या चालवतो. आमचा अनुभव असा आहे की पुरुष लाभार्थी जे आहेत यांचं कर्ज परत करण्याचा जो काही टक्केवारी आहे ती 50%च आहे. पण माझ्या महिला भगिनी जे कर्ज घेतात 99.99% परत येतात. 99.99. एखादच काही दुर्दैवी घटनेमुळे कर्ज परत येत नाही. अन्यथा आलेला पैसा हा योग्य पद्धतीने वापरायचा आणि तो दुप्पट करायचा. हे जे अर्थतंत्र आहे
हे जे महिलांना योग्य प्रमाणात करता येतं ते इतर कोणालाही करता येत नाही असं माझं मत आहे. कारण महिला घरही सांभाळतात, संसारही सांभाळतात, मुलंही सांभाळतात, पती सांभाळतात आणि हे सगळं करत ज्या प्रकारचा बॅलन्स आमच्या महिला तयार करू शकतात तो मला असं वाटतं की खरोखर जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात महिलांना संधी मिळाली की त्या संधीचा फायदा घेऊन तिथे उत्कृष्ट काम या महिला करतात. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये ज्यावेळी मी कॉन्व्होकेशनला जातो 100 सुवर्ण पदकं असतील, 90 मुली असतात आणि 10 मुलं असतात. तुम्ही 12वीची अलीकडच्या काळात तर मेरिट वेगळ्या पद्धतीचं असतं, पण जे प्रावीण्य प्राप्त अशा प्रकारचे विद्यार्थी बघितले तर 60% मुली दिसतील आणि 40% मुलं दिसतील. त्यामुळे जिथे संधी मिळाली तिथे संघर्षातून मेहनतीतून संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हे आमच्या सर्व भगिनी करत असतात. आणि म्हणूनच आमचाही हा प्रयत्न आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आमच्या या माता भगिनींना कशा पद्धतीनं एक संधी देता येईल हा प्रयत्न आम्ही करतो. मागच्या काळात शिंदे साहेब, अजित दादा आणि मी अनेक योजना सुरू केल्या. या सगळ्या योजना आम्ही योग्य पद्धतीनं चालवतो. त्या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आहोत. उलट त्या योजनातनं अजून अधिक लाभ आपल्याला कसा देता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे. हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आणि म्हणून महिला पशुपालक, महिला कुक्कुटपालक, महिला शेळीपालक अशा अनेक योजना महिला शेतकरी आणि महिला पशुपालकांकरता आता आम्ही यावर्षी बजेटमध्ये अनाऊन्स केले आहेत की ज्यातनं उद्योगाचं, व्यापाराचं एक नवीन दालन हे आमच्या महिलांकरता त्या ठिकाणी उघडं झालं पाहिजे. मी आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की या विभागात, महिला व बाल कल्याण विभागात अतिशय सक्षमपणे त्या काम करतायत. त्यांच्यासोबत आमच्या राज्यमंत्री मेघनाते बोर्डीकर देखील अतिशय चांगलं काम करतायत. आणि विशेषतः विभागाचे सचिव जे आहेत की ज्यांनी अतिशय मेहनत करून ही लाडकी बहीण योजना यशस्वी करण्याकरता एक मोलाचा वाटा हा आमच्या अनुप यादव जे सचिव आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांचं आणि जी मंचावरची सगळी महिला व बाल विकास विभागाची टीम आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या ज्या भगिनींचं आज आम्ही स्वागत केलं, सत्कार केला, त्या सर्व भगिनींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला सगळ्यांना तुमचा फार अभिमान आहे. तुम्ही उत्तम काम केलेलं आहे. तुम्ही रोल मॉडेल म्हणून पुढे जातात. तुमच्याकडे पाहून इतरही अशा ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांना चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्याकरता मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आमचं सरकार हे सातत्याने महिलांच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि जाता आता एवढंच सांगतो की आता महिला सगळ्या क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत, राजकारणातही पुढे चाललेल्या आहेत. पण आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी 2029 सालापासून विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण लागू केलेलं आहे. त्यामुळे 2029 पर्यंत शिंदे साहेब आपलं राज्य आहे, 29 पासून महिलांचं राज्य आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं. आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी आपली वागणूक ठेवावी अशा पद्धतीची या ठिकाणी संकल्पना मांडतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.